जी तुम्हाला याच्याविषयी पार्श्वभूमी सांगतो, अंजली दमानी यांना ते का लागलं असावं, कारण तुमच्याच महायुतीतले काही घटक पक्षांमधले नेते की ज्यांच्यावरती अंजली दमानी यांनी यापूर्वी आरोप केलेले आहेत, त्यांनी म्हणजे याच्यात खडसे कधी काही तुमच्याकडे होते, आता ते दुसऱ्या पक्षात आहेत, त्यांच्यापासून अनेकांनी या बाईंचं काय एटीएम वगैरे काय उल्लेख केले, कुणाला कसे पैसे दिले आणि काय चाललं, काय बँक बॅलन्स होता आणि कुठल्या प्रदेश वाऱ्या झाल्या, या सगळ्याचे इतिहास असल्यामुळे तुम्ही जे बोललात ते थेट त्यांना वाटलं की ते त्यांच्यावरती बोललं गेलं. पण हा या निमित्ताने उदाहरण आहे, आपण जी भाषा वापरताय आणि आपले बाकीचे कसं आहे, विश्वास पाठक म्हणतील की नाही एक्सेप्शन आहेत अंजली दमानिया, पण तुमच्या पक्षाच्या शेजारी बसलेले लोक हीच भाषा वापरत असतील त्यांच्याबद्दल, तर मग हा वेगळा आणि हा आमचा आणि तो एक्सेप्शन याला अर्थ नाही. एक मिनिट बोलू द्या प्रसन्नजी, बोला. मला याच्यात एक तर काय दुकानदारी हा शब्द मला थोडा खटकला, कारण त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण दुकानदारी चालवत नाही. राजकारणामध्ये देखील एक्सेप्शनल लोक आहेत. बरं. त्याचप्रमाणे की सर्वच ऍक्टिव्हिस्ट याच्यापैकी प्रत्येक जण दुकान चालवतच नाही असं नाही, त्याच्यात देखील दुकानदार आहेत की रे, माझं प्रत्यक्ष मत आहे आणि मी नावं घेईल आणि त्याच्यामध्ये अंजली दमानिया नाही हे मी परत सांगतोय. अंजली त्यांनी तसं घेऊ नये, मात्र दुकानदारी ही सर्वत्र आहे, ही फोफावलेली आहे आणि तिच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आणि मला हेच म्हणायचं आहे की तुम्हाला राजकारणामध्ये एखादं टूल हातात घेतल्यावरच तुम्ही चार गोष्टी करू शकता, एकट्याचं लढण्याचं काम नाही, एवढंच मला सांगायचं आहे. पण अंजलीजी तुमची काही शेवटची कमेंट? नाही, काहीच कमेंट नाहीये. मला तर काय बोलू आता, सगळ्यांना असं झालंय आणि सगळेच इतके, जाऊ दे, नको बोलूया आपण याच्यावर. अंजलीजी मी हे समजू शकतो, कारण याच्यातून जावं लागतं जेव्हा कोणतेही मुद्दे उरत नाही त्यावेळी थेट पर्सनल अटॅक होतात, आणि मला कल्पना या सगळ्याचा प्रिटेक्स्ट आधीपासून माहित असल्यामुळे विश्वास पाठकजी एकदा आपण जे बोलून गेलेला त्याच्यानंतर आता एक्सेप्शन म्हणण्याला काही अर्थ नाहीये. पण प्रश्न असा आहे की एकदा सगळ्यांना शत्रू ठरवायचंय तर मग चारित्र्याचं सर्टिफिकेट तरी कोणी वाटायचं? बरं, जे वाटणार आहेत ते त्यांच्या बाजूला ज्यांना घेऊन बसतात ते सुद्धा अवघड आहे. पण या निमित्ताने पुढे आला विश्वास पाठकजी, तुमचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण आता द डॅमेज इज डन. नाही, आता मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही त्याला शेवटचं मला फक्त मांडू दे. अंजलीजी नाही, एकच मिनिट प्रसन्नजी बोला. अंजलीजी बोला. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की कोणे एकेकाळी जे तत्ववादी फडणवीस होते ते त्यांच्या बाजूला आता सगळ्यांना जे घेऊन बसलेत, त्याच्यात अगदी अजित पवार, तटकरे म्हणा, अगदी आज भुजबळ म्हणा, हे सगळी चांगली भली माणसं आहेत. ते जनतेचं भलं करायला आलेली आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. आमची डोकी फिरली होती म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलो. तुम्ही त्यांच्याबरोबर सुखाने संसार करा. आणि बट आय विल टेल यू वन थिंग, तुमचा पक्ष इज डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द कंट्री. कारण तुम्ही जो करताय त्या भ्रष्टाचाराने देश पोखरला जातोय आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही चाणक्यवादी राजकारण करताय, पण हे चाणक्यवादी राजकारण नक्कीच नाही. ही तुम्ही घाण करताय देशाची. गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या लोकांना आणून तुम्ही तिथे संसदेत बसवताय, विधानसभेत बसवतायत. ते तिथे बसून माझ्यासारख्यांसाठी कायदे बनवतात. हे मला मान्य नाही, म्हणून मी लढत आले. आणि आता ह्याला तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही खुशाल द्या, मला काहीही म्हणायचं नाहीये त्याच्यावर. जनता सातत्याने निवडून देतात, तुम्ही जनतेचा कसं काय अपमान करू शकता? विश्वास पाठकजी वोट म्हणजे इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स हा विषयावरती आपण भरपूर वेगळी चर्चा करू शकतो आणि तुम्हाला सुद्धा त्याची मर्यादा माहिती आहे. कारण तेच मानायचं म्हटलं तर 60 वर्ष काँग्रेसला निवडून दिलं होतं, त्यामुळे काँग्रेस जास्त मोठ्या चारित्र्याची असा आकडा जर का गोळा करायचा झाला तर फार चुकीचा अर्थ ठरेल. त्यामुळे विश्वास पाठकजी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की याच्या मर्यादा काय, ती आर्ग्युमेंटच्या मी त्याच्यात जात नाही. पण जर का आपण आता सगळ्याच लोकांना आंदोलन जेवी अर्बन नक्षल दुकानं लावलेली आहेत असं एकदा ठरवलं तर मग एकदा सर्टिफिकेट देण्याचं दुकान सुद्धा कोणीतरी एकदाच सुरू करून टाकावे, म्हणजे तिकडनं आपलं लायसन्स आम्ही रिन्यू करत राहू दरवेळी. तुर्तास धन्यवाद अंजली दमानी यांना. कदाचित मला आणखी त्यांना बोलायला लावायचं नाही. अंजलीजी तुम्ही वेळ दिला, तुमचेही आभार. विश्वास पाठकजी तुमचेही आभार. मला पुढे आणखी वेगळा विषय घेऊन पुढे घेऊन जायचे. तुर्तास धन्यवाद आपल्या दोघांचे आपण दिलेल्या वेळेसाठी. अंजलीजी आपले धन्यवाद. मी पुन्हा एकदा जातो गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत ह्याच्यातला पुढचा विषय जो छगन भुजबळ